नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी तू ही रे मितवाचा भाग 5. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असाल याची खात्रीच आहे, म्हणून कथेला सुरुवात करते. चला तर मग कथा ऐकूया. तो धायमोकल होऊन रडत होता. मी त्याला परिस्थितीपुढे इतकं हतबल झालेलं ह्या आधी कधीच पाहिलं नव्हतं. तो जरी धीरगंभीर दिसला तरी आतून पुरता तुटून गेला होता. त्याचा आत्मविश्वास गळून पडला आहे. त्याला आता आधार देऊन तूच प्रेमाने कुरवाळशील, समजावशील. त्याचा भूतकाळ काय आहे ह्यापेक्षा त्याच्या भविष्याकडे आणि वर्तमान काळातील क्षण आणि क्षण तूच रंगवू शकतेस. त्याला त्या क्षणांना उभारी देऊ शकतेस. तूच आहेस अशी जिच्या मैत्रीत, सहवासात, तत्त्वज्ञानात तो आपल्या जीवनाचा संकटकालीन मार्ग व्यवस्थित शोधून तुला जीवनाचा वाटाड्या समजून जीवन मार्गक्रमण करत जाईल. तुझी साथ, तुझा हात त्याला मंत्रमुग्ध करून जीवनात प्रीतीत आणि सुखात खिळवून ठेवशील. थोडासा मित्राच्या प्रेमात स्वार्थी होतो ह्या. शेवटी तो कायम आनंदात राहावा यासाठी माझे हे प्रयत्न आहेत. मला माहिती आहे ग, मी तुझा विचार अजिबात करत नाही आहे. परंतु तुला एक सांगू, समीर तुझ्यावर खूप अगदी मनापासून प्रेम करतो ग. मी त्याच्या नजरेत कायम तुझ्याप्रती प्रेमाच्या भावना पाहिल्या आहेत. तू दूर जाताना त्याला तुटतानाही पाहिलं आहे. माझ्या मते तो नक्कीच व्यक्त झाला असता, परंतु त्याचा असणारा भूतकाळ कदाचित त्याला रोखत आहे. तुझ्या आठवणीत तल्लीन होताना, मंत्रमुग्ध होताना, हरवताना, आईसोबत फक्त आणि फक्त तुझ्याबद्दल बोलताना मी खूपदा पाहिलं आहे आणि ऐकलंसुद्धा आहे. आणि म्हणून तेव्हासुद्धा मी तुझ्या नजरेतही त्याच भावना पाहिल्या होत्या. एव्हाना आताही पाहिल्या होत्या. मला माहीत नाही की त्याला काय नाव देशील, प्रेम की मैत्री. म्हणून एक चांगला मित्र कायम एक चांगला सहचारी, जीवनसाथी होऊ शकतो. आणि माझ्या समीरच्या ते सगळे गुण आहेत. आता तूच ठरव. शेवटी निर्णय तुझा. तुझ्या आयुष्यात जर कोणी दुसरं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा. मग फक्त एक मैत्रीण म्हणून त्याचा विचार कर. कारण संकटाच्या वेळी जो कामाला येतो तोच खरा मित्र असतो, तोच खरा सवंगडी असतो. त्याचा आधारवड माणसाला कणखर बनवतो. ओसार वाळवंटात फुले फुलवणारा खरा मित्र. म्हणून सारे ऐकून स्तब्ध झाली. काय बोलावे आणि काय नाही तिलाच कळत नव्हतं. ती सुन्न झाली होती. आता काय करावे हे तिलाच कळत नव्हतं. परंतु समीरप्रती तिच्या असणाऱ्या भावना खऱ्या होत्या हे तिला माहिती होतं. ती आकाशला काहीही उत्तर न देता सरळ उद्यानातून बाहेर पडली आणि धावतच येऊन एका रिक्षात बसली. आकाश मनूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहत होता आणि तो मनाशीच हसला. कारण त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. त्याला माहिती होतं दोघांची मनं खरं तर एकमेकांत गुंतली आहेत. फक्त भावना व्यक्त करायला थोडासा वेळ लागणार आहे. आता त्याचा समीर कधीच एकटा पडणार नाही याबाबतही तो निश्चित आणि खात्रीपूर्वक झाला. मनू तडक तिच्या रूमवर आली. तिला आता माहीत होतं की समीर तिला त्रास नको म्हणून आयुष्यातील कोणतेच चढउतार तिच्यापासून लपवत होता. प्रत्येक गोष्ट तिच्यापासून दूर ठेवत होता. आपलं दुःख बाजूला ठेवून तो नेहमी तिच्याशी आपण आनंदात आहोत असेच तिला भासवत होता. परंतु आता आभासाचा पडदा दूर झाला होता. भास, संभ्रम सगळे कळत होते. त्यामुळे यापुढे काही झालं तरी आपण त्याला कोणत्या क्षणी एकटं सोडून द्यायचं नाही, कायम त्याच्यासोबत राहील हे तिने मनाशी पक्क केलं. आपल्या आयुष्याचा सहचारी, मित्र, तत्त्वज्ञानी वाटाड्या फक्त आणि फक्त तोच आहे ह्याबाबत आता तीही निश्चिंत आणि खात्रीपूर्वक झाली. कारण मनातल्या भावनांना तिनं सामावताना पाहिलं होतं. तिने आपले सगळे ड्रेस पॅक केले. आकाशला मेसेज करून समीरच्या फ्लॅटचा ॲड्रेस मागितला. आज ती सारं काही विसरली होती. तिला फक्त डोळ्यांवर समीर आणि समीरच दिसत होता. आता तिला चैन पडणार नव्हती. भावना अधिकच त्याच्याकडे तिला
ओढायला लावत होत्या. तिने बॅग हातात घेतली आणि तडक रूमच्या बाहेर पडली. तिने एक टॅक्सी केली. मध्येच एका फुलवाड्याकडून त्याच्या आवडीचे पिवळे लाल गुलाब आणि सोनचाफा तसेच मोगरा घेतला, कारण त्याला फुले खूप आवडायची. टॅक्सी एका बिल्डिंगपाशी येऊन थांबली. एव्हाना संध्याकाळचे 4 वाजले होते. ती लिफ्टमध्ये शिरली आणि तडक 7व्या माळ्यावर गेली. तिने एकदा दोनदा तीनदा बेल वाजवली, परंतु आतून काहीच रिस्पॉन्स आला नाही. थोडी चकित झाली आणि मनातून घाबरून गेली, कारण अशावेळी मन थोडंसं घाबरतंच ना. तिने पाहिलं आणि तडक पुन्हा आकाशला कॉल केला आणि त्याला रूमची चावी आणायला सांगितली. समोरून आकाशही तयार झाला. थोड्याच वेळात तो चावी घेऊन पळत आला, कारण त्यालाही आता काळजी वाटत होती. तिने चावी घेतली आणि आकाशनेही दोघांना एकत्र वेळ मिळावा, एकत्र एकमेकांना समजून घेण्यासाठी क्षण मिळावेत म्हणून तिथून काढता पाय घेतला. आकाश समीरला सकाळीच बाय करून निघून गेला होता. आकाश गेल्यापासून समीरला स्वतःचाच राग येत होता. तो स्वतःलाच कोसत होता. आपण उगाच तिच्यात गुंतत गेलो. का गुंतलो आपण, हाच प्रश्न त्याला सतावत होता. आपल्याला कळायला हवे होते. आपण फक्त तिच्या मैत्रीच्याच लायकीचे ठरलो. ती आपल्यात नाही गुंतली तेही आपण तिला संकटातून वाचवले म्हणून कदाचित. ती आपल्यावर प्रेम करूच शकत नाही. का करेल प्रेम आपल्यावर? काय आहे आपल्यात एवढं खास? आपणच वेड्यासारखे तिला भेटायला गेलो होतो. परंतु बरे झाले गेलो म्हणून तिच्या आयुष्यातलं सत्य तरी आपल्याला कळायला मदत झाली. ती बहुतेक आपल्याला स्वतःचा खास मित्रच मानत नसावी. म्हणूनच तिने तिच्या आयुष्यात असणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल आपल्याला कधीच सांगितले नाही किंवा पुसटशी कल्पनाही दिली नाही. सगळ्याच गोष्टी आपल्यापासून लपवल्या. थोड्याच वेळात तो भानावर आला. त्याला कळले आपणही कुठे आपल्या भावना तिच्याजवळ व्यक्त करणार आहोत. आपणही आपल्या भूतकाळात अडकून आहोत. तिच्याजवळ भावना व्यक्त करणं म्हणजे भूतकाळ तिच्यासमोर परत आणायला हवा होता आणि तोच त्याला नको होता. परंतु ती कोणाच्या तरी प्रेमात आहे. एवढा खास मित्र असेल म्हणूनच ना तो तिच्या गालावर ओठ ठेवताना आपण पाहिलं होतं. खरं तर गोव्यात आल्यावर स्वतःचं दुःख आपण मनूला पाहूनच विसरू शकतो हे मनात आणूनच समीर गाडी घेऊन मनूला सरप्राईज देण्यासाठी तिच्या कॉलेजला गेला होता. परंतु तो गाडी लावून गाडीतच बसला होता, कारण त्याला मनूला सरप्राईज द्यायचं होतं. त्याच वेळा एका मुलामुलींचा ग्रुप मस्ती करताना त्याला दिसला. त्याला वाटलं कॉलेजचे दिवस आहेत, मस्ती तर करणारच. त्यांचा प्रचंड गोंगाट होता, परंतु त्यात ही एक आवाज त्याच्या ओळखीचा वाटत होता. तो आवाज आपल्या हृदयाच्या खूप जवळ आहे असंही त्याला वाटत होतं. त्याला आपल्या कॉलेज जीवनातील दिवस आठवले आणि त्याने त्या ग्रुपकडे हसतच पाहिलं. सगळे मीत 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 म्हणून चीअर्स करत होते. काही जण मनू 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 म्हणून. त्याला क्षणभर वाटले की ही तर त्याची तर मनू नाही ना, जिच्यात तो खूप मनापासून गुंतत हरवत होता. तो टक लावून पाहत होता आणि थोड्याच वेळात तो घोळका बाजूला झाला. त्यांचे चीअर्सही थांबले होते आणि समोर एक मुलगा एका मुलीच्या गालावर ओठ ठेवून किस करत होता. त्याने आधी मान बाजूला केली, कारण हे तर सगळं कॉमन होतं. आताची नवीन पिढी. परंतु तरीही त्याचे लक्ष तिकडे वेधलेच गेले आणि त्याने पाहिलं ती दुसरी तिसरी कोणी नव्हती. ती तर तिच्यावर तो आपला जीव ओवाळून टाकत होता, जिच्यात दिवसेंदिवस गुंतवून हरवत होता. ती त्याच्या हृदयाची मालकीण मनू होती आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघलू लागले. क्षणभर डोळ्यात राग उसळला. त्याने स्वतःवर कंट्रोल केले. तो तडक रूममध्ये आला, कारण आपल्या भावना आता त्याला रोखणे शक्य नव्हते. आणि त्याचवेळी आकाश आणि मनू कॉलवर बोलत होते आणि आकाश तिला सांगून मोकळा झाला होता की कदाचित समीर तुला उद्या भेटायला जाणार आहे.
तो आपल्याच विचारात तंद्रीत हरवला होता आणि त्याच वेळेला आपण मनूला भेटणार नाही आहोत असे त्याने रागातच सांगितले. ती पूर्ण रात्र तो झोपला नाही. सारखा सारखा आजचा दिवसभर तोच विचार करत होता. त्याच्या डोळ्यासमोर तो तो क्षण सारखा येत होता. ती मुलगी त्याच्या गालावर ओठ टेकवतानाचा. आणि त्याच विचारात असताना त्याचा डोला लागला होता. तिने चावीने दरवाजा उघडला आणि आतील दृश्य पाहून ती स्तब्ध झाली. थँक्यू. तुम्हाला तोही रे मितवा कथा आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे कथेचा पुढील भाग टाकल्यावर तुम्हाला त्याची लगेच सूचना मिळेल.